नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत एकदा एक नवीन आणि टेस्टी असे रेसिपी घेऊन आलेले आहेत. तर आज मी बनवणार आहे मटण आणि चुक्याची भाजी. चुक्याच्या भाजीमध्ये मटण बनवणार आहे. तर त्यासाठी हे मी पाव किलो मटण घेतलेलं आहे. मस्त 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून आणि बिना हड्डीचं घेतलेलं आहे. तर हे मटण 2-3 पाण्याने वॉश करून घेतलं आणि हे चुक्याची भाजी आपण तोडून असे कोवळ्या जे काड्या असतात हा तोडून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. तर आपण आता सगळ्यात अगोदर याचं पाणी निथळून घेणार आहे. तर कुकर गरम करायला ठेवलं आहे. आपण आता याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. उभा कट करून घेतलेला आहे कांदा. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि छान आपल्याला याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट लागतं. आता परतून घेऊ आपण याला. तर हे कलर आता आपला चेंज झालेला आहे. छान सोनेरी कलर आलेला. खरपूस असा कांदा भाजून झाला. यावेळेला आपल्याला 1 हिरवी मिरची अशी उभी कट करून घेतलेली आहे ते टाकून घेतो. तिला पण 1 मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये मटण टाकून देणार आहे. पण त्याच्या अगोदर काही मसाले टाकून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये आपण हे लाल तिखट घेतलं आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आणि लाल तिखट 1 चमचा धने पावडर आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे. पाव चमचा हळद आहे आणि 1 चमचा मीठ आहे. तर हे चवीनुसार घ्या. हे सर्व आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. मस्त आपला मसाला भाजला पाहिजे. आणि याच्यानंतर आपण आल्या लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहे 1.5 चमचा. ती पण छान फ्राय करून घ्यायची याच्यात. आणि लगेच आपण याच्यात धुवून घेतलेलं जे मटण आहे ते आपण टाकून देणार आहे. आपण पाव किलो मटणसाठी पाव किलोच आपण भाजी घेतलेली आहे. तर ही छान मिक्स करून घेते. छान मिक्स केल्यावर आपण 1 टोमॅटो आहे तो असा मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे तो पण टाकणार आहे. आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास. तर मिक्स करून घेते ही पण. तर आपण झाकण ठेवून देऊ याच्यावर आणि पाणी टाकू अर्धा ग्लास फक्त. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपण कुकर लावून घेणार आहे. हे आपलं पाणी गरम झालं. तर आपण आता हे पाणी सोडून देऊ याच्यामध्ये. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आता हे आपलं कुकर थंड होईपर्यंत आपण चुक्याची भाजी शिजवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास फक्त पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनिट फक्त शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला झाकून. ती पण तर हे 5 मिनिटात आपली भाजी छान शिजली आहे बघा. एकदम मऊसूत एकदम. बघा असं बारीक थोडीशी चिरून घेतल्यानंतर छान एकदम चिरली जाते. परत आणखी थोडंसं हे हाताने थोडीशी फाटून घ्यायचं आहे. अशा ह्याच्या साह्याने स्मॅश करून घ्यायची आहे पूर्ण. ते हे अशा प्रकारे आपण छान हटून घेतली आहे भाजी एकदम. काड्या वगैरे काही याच्यामध्ये राहिलेल्या नाहीत आता. तर आपण कुकर बघू आता. ते कुकर पण आपलं छान थंड झालेलं आहे. मस्त एकदम शिजून तयार झालेलं आहे आपले
बघा कलर तर किती सुंदर आला. अशा पद्धतीनं तुम्हाला पातळ ठेवायचं असेल तर असाच रस्सा ठेवू शकता किंवा थोडंसं आणखी शिजवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी पण आटवून घ्यायचं. तर आता या वेळेला आपण ह्याच्यामध्ये ही भाजी जी हटवून घेतली होती ती टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायची. आणि 5 मिनिट आपल्याला फक्त स्लो गॅसवर शिजवायची आहे आणखी. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे भाजी आणि मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिट छान अशी शिजू द्यायची. मी याच्यासोबत ज्वारीची भाकरी केलेली आहे त्याच्यामुळे आपण थोडीशी अशी रस्सा भाजीच ठेवणार आहे याची. आणि जर तुम्हाला सुकी खायची असेल भातावर वगैरे तर या स्टेजला तुम्ही एक 5 ते 10 मिनिट स्लो गॅसवर थोडीशी शिजवून घ्यायची भाजी आणखी. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी आटतं मग नंतर छान पण लागते. तर आपण आता ही 5 मिनिट फक्त स्लो गॅसवर शिजवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. तर छान आपली भाजी आता बघा शिजून एकदम तयार झालेली आहे. थोडीशी 5 मिनिट मी थंड व्हायला ठेवली होती. तर तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये. तर हे अशा प्रकारे आपली एकदम छान चुक्यामधली एकदम चविष्ट अशी मटण आणि आंबट चुक्याची भाजी आपली तयार झालेली आहे. नेहमी तसेच म्हणजे मटणचे नेहमीसारखेच आपले प्रकार करण्यापेक्षा पालेभाज्यामध्ये पण टाकून जर मटण केलं तर एकदम छान लागतं. एकतर पालेभाज्या पण मुलांच्या पोटामध्ये जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटणची चव पण थोडीशी वेगळी लागते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.